2च मिनिटं. नुकताच 10वी-12वीचे रिझल्ट लागलेत. त्यामुळे सर्वांच्याच घरातील वातावरण अगदी तापलेले आहे. म्हणून मी हा व्हिडिओ विद्यार्थी आणि पालक यांच्याकरता घेऊन आली आहे. आणि जर तुमच्या परिवारातील किंवा मित्रमंडळींपैकी नुकताच 10वी-12वी कोणाची झाली असेल, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा. घरामध्ये कोणाला किती पर्सेंटेज मिळाले, किती अभ्यास केला असता, तर आणखी पर्सेंटेज वाढू शकले असते, याविषयी भरपूर चर्चा झाली असेलच. आणि आपल्याला पण गिल्ट आलं असेलच, की मी एवढा अभ्यास केला असता तर आणखी 1 पर्सेंटेज मला जास्त वाढला असता किंवा मी ही चूक केली नसती, तर मला आणखी स्कोरिंग छान मिळालं असतं. पण आता यावर चर्चा करून अर्थ नाही. म्हणून यावर आपण आता वेळ घालवायला नको. आता रिझल्ट कसा लागला यावरती तर भरपूर चर्चा झालेली आहेच. पण पुढे काय करायचं यावरही काही घरांमध्ये निर्णय झाले असतीलच, की कुठला करियर चूज करायचा, काय निवडायचं आणि परिवारातील मित्रमंडळीपैकी पॅरेंट सर्वजण आपल्याला गाईड करत असतात. पण आपण तरीही कन्फ्यूज असतो. म्हणून मलाही वाटलं, की थोडंसं डिस्कस करूया. जे फेल झालेले आहेत, 10वी असो, 12वी असो किंवा रिझल्ट बऱ्यापैकी लागलेला आहे, त्यांनी बिलकुल निराश व्हायचं नाही. जे फेल झाले आहेत त्यांना तर सरळ-सरळ अभ्यासाला आत्ताच सुरुवात करायची आहे आणि पुढच्या रिझल्टसाठी एम ठरवून आपलं एक गोल फिक्स करायचं आणि तेवढे पर्सेंटेज कसे मिळतील त्यासाठी आपली स्ट्रॅटेजी ठरवून प्लॅनिंग करून अभ्यासाला सुरुवात करायची. टेन्शन घ्यायचं नाही. रिझल्ट येऊन गेलेला आहे, आता तो बदलणार नाही, म्हणून वेळ वाया घालवायचा नाही. आणि ज्यांचा रिझल्ट मीडियम लागलेला आहे त्यांनीही फार टेन्शन घ्यायचं नाही. करिअरचे भरपूर ऑप्शन आहेत आणि भरपूर पर्याय आहेत. त्यावरती मी एक दुसरा व्हिडिओ बनवून आणणारच आहे. तर आता वळूया आपण, की ज्यांचा रिझल्ट छान लागलेला आहे, पर्सेंटेजही अधिक उत्तम मिळाले आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर पर्याय आहेत, पण कन्फ्यूज होतंय, की आपण काय करायचं? तर माझं असं वैयक्तिक मत आहे, की सर्वात आधी आपल्याला काय व्हायचं आहे, हे आपल्याला स्वतःला ठरवायचं आहे. नाही की पर्सेंटेजवरून, की मला पर्सेंटेजवरून कुठे नंबर लागेल आणि काय मिळेल. मी असं नाही म्हणत आहे, की मला जे वाटतं मनाला तेच करायचं. पण तुम्हाला पर्याय शोधायला इझी जाईल आणि सोबत जी तुम्ही ब्रँच निवडणार किंवा जी फील्ड निवडणार, ते तुम्ही मनापासून करणार. मी तुम्हाला घाबरवणार नाही. पण फील्ड निवडण्याआधी एकदा चौकशी करा. आजूबाजूला काय चाललंय? त्या फील्डमध्ये कसं वातावरण आहे? आपल्याला काय निवडायचं आहे? हे आपलं वैयक्तिक मत आहे, की आपल्याला वडीलधारी मंडळी म्हणत आहे किंवा मित्रमंडळी आपल्याला दिसत आहेत त्या फील्डमध्ये ग्रो करत आहे. पण आधी आपल्या स्वतःच्या मनाला विचारायचं, की मी खरंच हे करायचं का? माझी ही इच्छा आहे का? माझी ही हॉबी आहे का? की मी फक्त दुसऱ्यांना बघून करतोय? कारण जर तुम्ही दुसऱ्यांना बघून करत असणार, तर त्यात तुम्ही खुश नाही राहू शकत. पण जर तुमची स्वतःची खुशी असेल, तर तुम्हाला पुढे ग्रो करण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. आणि सोबतच पॅरेंट्सना पण हाच सल्ला आहे, की तुम्हाला शेवटी काय बघायचंय? मुलगा खुश बघायचा आहे. करियर तर तो करणारच आहे. हे नाही मिळालं करियर, तर दुसरं करियर करणारच आहे. पण जर तो खुश नसेल, तर पर्यायी तुम्ही पण खुश नसणारच. त्यापेक्षा तुम्ही सोबत बसून डिस्कस करून काय त्याला करायचं आहे आणि तुम्हाला ते परवडणार आहे का? हे डिस्कशन केल्यानंतरच योग्य तो निर्णय घ्या. त्यासाठी वेळ लागला तर चालेल. भरपूर ऑप्शन्स आहेत, भरपूर करियर आहेत. पण घाईने डिसिजन घेऊन चुका करू नका. फक्त इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, BSc, ॲग्री हेच पर्याय नाही आहेत. या व्यतिरिक्तही भरपूर करियर आहेत. आणि मुळात कोणाकडे कुठलं स्किल असेल किंवा कुठला छंद जोपासत असेल, तर त्यालाही प्राधान्य दिलं तर काही हरकत नाही. कारण आजकाल स्किल्समध्ये पण आपण करियर घडताना बघतोय. फक्त 10वी आणि 12वी यावेळी कुठलाही डिसिजन घेताना थोडा विचार करून जर घेतला तर आपला वेळ वाया जात नाही. अलीकडे ना हे प्रमाण खूप वाढलंय, की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, BSc, इंजिनिअरिंग, मेडिकल चांगल्या फील्डमधून आणि त्यांना प्लेसमेंट पण छान मिळाली. काही वर्ष त्यांनी सर्व्हिस पण केली. पण आता त्यांचं मन त्या फील्डमध्ये लागत नाहीये. कारण त्यांचं स्वप्न काहीतरी दुसरंच होतं. पण फ्लोमध्ये ते या फील्डमध्ये आलेत. पण आता मन लागत नाही. काय करायचं? मग काही विद्यार्थी काय करतात? तिथनं ड्रॉप घेतात, पुन्हा घरी बसतात, 4-5 वर्ष कॉम्पिटिटिव्हची तयारी करतात आणि जे आपलं आवडीचं पद आहे, ज्या फील्डमध्ये त्यांना जायचं आहे, ते निवडतात. मग माझं म्हणणं असं आहे, की या गोष्टीवर पण विचार करायला हवा ना,
की फिरवून गेल्यापेक्षा आधी ग्रॅज्युएशन करा. कारण फ्लोमध्ये आपल्याला पर्सेंटेज चांगले मिळाले आहेत म्हणून आपण जायचं. पॅरेंट्स म्हणतात म्हणून जायचं. कुणीतरी परिवारातील मंडळी म्हणत आहे, मित्र बोलत आहेत म्हणून आपण जायचं. पण आपली ती इच्छाच नाही आहे. आपल्याला अधिकारी व्हायचंय. किंवा या उलट पण असू शकतं, की आपल्याला मेडिकल इंजिनिअरिंगकडे जायचं आहे. पण फॅमिलीमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये कोणी गव्हर्नमेंट जॉबमध्ये असेल आणि आपल्याला त्यासाठी प्रेरित करत असणार. पण आपली ती मुळीच इच्छा नसणार. पण आपण तिथे जाऊन आपलं 100% देऊ नाही शकत. मग असा जॉब केल्यापेक्षा आधी आपण डिस्कस करायचं, ठरवायचं, स्वतःशी डिस्कस करायचं, विचारायचं की आपल्याला काय करायचं आहे आणि काय योग्य आहे. जे एज्युकेशन घेतलं त्यामध्ये करिअर करण्यासाठी आपण रेडी आहोत का? जर यावर होय असं उत्तर येत असेल, तर आपण तिथे पुढे जायला हवं आणि सोबतच परिवारातील मंडळींना समाविष्ट नक्की करायचं. त्यांच्याशी सुद्धा आपण एकदा डिस्कस करायचं. कॉलेज कुठलं निवडायचं? खर्च किती येतो? बाहेर राहायचं का? हॉस्टेलला राहायचं का? घरी राहून आपण अपडाऊन करू शकतो का? क्लासेस कुठले लावायचे? किंवा जर कॉम्पिटिटिव्हची तयारी करत असणार, तर त्या फील्डमध्ये जे कोणी आधी असतील त्यांच्याशी डिस्कशन करायचं. हे सर्व ठरवून मगच आपण निर्णय घ्यायचा. तुम्हाला जर या करिअर पाथवरती आणखी माहिती हवी असेल, सविस्तर तुम्हाला कुठल्या विषयावरती माहिती हवी असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरती एक व्हिडिओ बनवून घेऊन येईल. धन्यवाद.